सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आज आहे 1 जून आणि मान्सूनची जी काही प्रगती आहे किंवा मान्सूनची जी काही वाटचाल आहे ही कुठपर्यंत पोहोचली आणि पुढची स्थिती काय असणार आहे देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या पॅनलवरती समजून सांगूयात। मित्रांनो, 6 ते 7 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्राच्या तळ कोकण मुंबईसह बरसण्याची शक्यता आहे। हा अंदाज सर्वप्रथम आपणच दिलेला आहे। त्यानुसार महाराष्ट्रामध्ये जी काही स्थिती चालू आहे सध्याच्या 1 जून पासून आता पुढील 6 ते 7 तारखेपर्यंत परिस्थिती कशी राहील हे देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। आणि अनेक प्रश्न आहेत मान्सून बाबत, अल निनो असतील, अनेक गोष्टी असतील, त्याचा देखील खुलासा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत पहा, तो देखील करूयात। आता परिस्थिती पहा, सध्या मान्सूनचे मोसमी वारे हे अरबी समुद्रामध्ये पूर्णपणे त्याने पूर्ण क्षमतेने व्यापला आहे आणि बंगालचा उपसागर देखील त्याने आपल्या पद्धतीने कव्हर अप केलेला आहे। थोडा अडथळा भारताच्या पृष्ठभागावरती येण्यासाठी किंवा कोकण किनारपट्टीवरती येण्यासाठी दिसतो आहे, पण हा अडथळा अवघ्या 4 ते 5 दिवसांमध्ये संपुष्टात येईल आणि मान्सूनची जी काही वाटचाल आहे ती फास्ट गतीने महाराष्ट्राच्या तळ कोकणापर्यंत येण्यासाठी अवघ्या 6 दिवसाचा कालावधी आपण बाकी आहे। आता याची घोषणा शासकीय यंत्रणा कधी करेल, काय करेल हे सांगता येत नाही, पण मी माझ्या पद्धतीने हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आहे। आता पद्धत बघा, ज्या कालपर्यंत जो काही पाऊस झालाय 31 मेला, जो राजस्थान, कर्नाटक, MP भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जसं की छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक क्षेत्र असेल, अहिल्यानगर असेल किंवा बीड जिल्ह्यासह सांगली, सोलापूरच्या काही भागामध्ये, बीडसह अनेक भागांची हजेरी पुढचे 4 ते 5 दिवस अजून कायम आहे। जवळपास 6 तारखेपर्यंत याचा जोर जो आहे स्थानिक लेवलला तो असणार आहे। आता वाऱ्याच्या स्थितीनुसार जर पाहिलं तर हा पश्चिमी विक्षोभ वाटत नाहीये, हा पूर्णपणे मान्सूनच्याच वाऱ्यामुळे आलेला हा बाष्पयुक्त कंडिशन आहे। पण तो पश्चिमी विक्षोभ का म्हटला जातोय, कारण की पश्चिमेकडनं येणाऱ्या वाऱ्याला जी दिशा मिळते आणि त्या पद्धतीने तो पाहिला जातोय आणि हा पश्चिमी विक्षोभ वातावरण सक्रिय असतं, त्याला WD म्हटलं जाते। पण अनेक चित्र जर समोर पाहिलंय आपण की हा वातावरणाची जी काही क्रेज आहे, आता महाराष्ट्राच्या दिशेने जर पाहिलं आपण, काल दक्षिणेकडनं म्हणजे उत्तर साईडकडनं दक्षिणेकडे जाणारा जो काही प्रवास होता तो सरळ सरळ आपल्याला ह्या वाऱ्यामुळे दिसला। थोडे क्रॉसमध्ये ढग वाहत होते, म्हणजे धुळेकडनं, मालेगावकडनं बनलेल्या ढगाळ वातावरणामुळे कन्नड, सिल्लोड, वैजापूर, गंगापूर आणि अशा प्रकारचा हा प्रवास क्वचित पाहायला मिळतोय। म्हणजे उत्तर दक्षिण प्रवास हा देखील पाहायला मिळाला आणि हाच क्रॉस करत करत इकडे लातूरकडे जाण्याची शक्यता देखील जास्त राहते आणि आज देखील वाऱ्याची स्थिती आजच्या 1 जूनला देखील तीच पद्धतीने पाहायला मिळते। मग महाराष्ट्राच्या मान्सूनची आणि पुढील वाटचाल कशी असेल तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले, परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितले, आजही सांगण्याचा प्रयत्न करतोय की मान्सून भलेही शासन किंवा इतर माध्यम ज्यावेळेस घोषित करायचे त्यावेळेस घोषित करील। माझ्या एक्सप्लेनेशननुसार हा तळ कोकणात यायला जास्त काही कालावधी घेणार नाही। 6 जूनच्या संध्याकाळी किंवा 1 दिवस मागे पुढे जर धरला तर 7 जूनच्या संध्याकाळपर्यंत पुणे, कोल्हापूर, सांगली इकडे एक तळ कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबईसह बरसणार आहे। ही गोष्ट नोट करून ठेवा, नंतर तुम्हाला मला कमेंट करायला सोपं जाईल। त्याच पद्धतीनं मान्सूनची पुढची वाटचाल महाराष्ट्रामध्ये, मग आपण इतक्या लवकर सांगतोय की 7-8 जूनपर्यंत 6-7 जूनपर्यंत मान्सून तळ कोकणात येईल, मग महाराष्ट्रामध्ये बरसायला किती कालावधी घेईल, तर हाच मुख्य प्रश्न आहे। मग जर आपण हा इतक्या लवकर सांगतोय तर मग 15-16 नंतरच पेरण्या का होतील, कारण हे महत्त्वाचं आहे। ज्यावेळेस मान्सून आलेला असतो, ज्यावेळेस मान्सूनची स्थिती स्थायिक राहत असते, तो कधी कधी मुंबई तळ कोकण किनारपट्टी सुद्धा अनेक कारणांनुसार तो 4 ते 5 दिवस तर कधी कधी 6 दिवस सुद्धा सोडत नाहीये। एकंदरीत चित्र पाहिलं तर 14 जूनच्या नंतरच हे बदलणार आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या मराठवाडा विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग किंवा पूर्व विदर्भामध्ये मान्सूनचा पाऊस पडेल। हा जो पडतोय हा पूर्व मोसमी किंवा आपण WDचा जे काही चालू आहे वातावरण सांगणं, या पद्धतीने तो आहे। मग स्थिती बदलायला आणखी आठवड्याभराचा कालावधी आहे। आठवड्यानंतर जर तळ कोकणातून किंवा मुंबई सारख्या ठिकाणानंतर त्याचा जोर ओसरल्यानंतर महाराष्ट्राची पुढची दिशा ठरते आणि एक्झॅक्टली 15 आणि 16 जूनच्या पुढे ते 22-23 जूनच्या कालावधीपर्यंत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह खानदेशाच्या पेरण्या सुरुवात होतील। यंदाची स्थिती कमकुवत आहे किंवा अल निनोचा फटका आहे, ला निनाचा फटका आहे, या प्रश्नाचंही उत्तर मी तुम्हाला स्क्रीनवरती देण्याचा प्रयत्न करेल की 2019ने अनेक मोठ्या संस्थेने सुद्धा अल निनोची ठीक आहे ह्या वर्षी जास्त आहे असे सांगितले आहे, ठीक आहे सुद्धा, पण 2019ला सुद्धा वाहुणी ते अतिवृष्टी सदृश्य पावसाची परिस्थिती निर्माण झाली होती। याचा अल निनो मला एकानेही सांगायचं, जेवढे अभ्यासक आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वांना सांगायचे की अल निनो असला की दुष्काळ पडतोच